आत्ता जी प्रिॲम्बल वाचली गेली ते ॲक्च्युली ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन पंडित नेहरूंनी घटना समितीमध्ये मांडलं होतं आणि जवळजवळ ते जसंच्या तसं या प्रिॲम्बलमध्ये आलं आहे. आणि प्रिॲम्बल इज काइंड ऑफ एपिटमी ऑफ द होल कॉन्स्टिट्यूशन. तेव्हा संपूर्ण कॉन्स्टिट्यूशन कशी असावी हे नेहरूंचं स्वप्न इथे उतरलेलं आहे. आता सध्या नेहरूंना शिव्या देण्याची एक फॅशन आली आहे, परंतु ही जी राज्यघटना आहे ती नेहरूंच्या फिलॉसॉफीवर अवलंबून आहे. ॲक्च्युली हे जे 3 विषय दिलेत मला, महिला आरक्षण, डिलिमिटेशन आणि घटना दुरुस्ती, गेल्या 4 दिवसामध्ये यातल्या प्रत्येक विषयावर मी 1-1 तास व्याख्यानं कुठे ना कुठे दिली आहेत. काल संध्याकाळी मी जवळजवळ अर्धा तास खर्च करत होतो की हे 3-4 तासाचं मटेरियल तुमच्यापुढे 10-15-20 मिनटात कसं मांडावं. कारण माझा एक अनुभव आहे अनेकदा बोलल्याने की अर्ध्या तासाहून जर का वक्ता जास्त बोलला तर तो बोरिंग होतं फार. तेव्हा मी अर्ध्या तासात थांबणार आहे हे आधीच सांगतो, म्हणजे तुमच्या मनावर दडपण राहणार नाही. आता ह्या ज्या 3 गोष्टी मला दिल्या आहेत, तत्पूर्वी आमचा चहाचा कार्यक्रम चालू असताना मला ऐनवेळी एक अशी सूचना देण्यात आली की बंगाल आणि तमिळनाडू इथे जे काही गोंधळ चाललेत त्याच्यावर एक 5 मिनटं मी कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टीने बोलावं. तर 5 मिनटं त्याच्यावर बोलतो आणि मग या 3 गोष्टींकडे येतो. बंगालमध्ये ममता सबशेल हारल्या. ते कशा हारल्या, काय हारल्या नको, आपण ते इलेक्शन कमिशनचा निकाल लागला ते हारल्या, ही वस्तुस्थिती आहे. तर त्यांनी प्रथेप्रमाणे राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी तो दिला नाही. त्यावेळी मग अनेक टी व्हीवाले माझ्याकडे धावत आले की हे कृत्य कसं काय वाटतं तुम्हाला. म्हटलं हे कृत्य चुकीचं आहे, परंतु विरोधी पक्ष कसा वागतो त्याप्रमाणे रुलिंग पक्ष कसा वागतो ही बघावं लागतं. तर ममता घटनाबाह्य वागतायत हे बरोबर असलं, पण रुलिंग पक्ष घटनेप्रमाणे वागतोय का हे तपासावं लागेल. आणि मग मी त्यांना 1-2 बारीक उदाहरणं दिली, तुम्हालाही सांगतो की नवीन पार्लमेंट बिल्डिंगची ज्यावेळी उद्घाटन झालं, संख्या वाढवायची आधीपासून ठरलं होतं आणि त्यामुळे मोठी पार्लमेंट बिल्डिंग बांधली. ती पार्लमेंटची व्याख्या राज्यघटनेत काय केली आहे, 79 कलमाखाली, देर शॅल बी अ पार्लमेंट फॉर द युनियन अँड इट कन्सिस्ट्स ऑफ द प्रेसिडेंट, लोकसभा अँड राज्यसभा. प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा यांनी पार्लमेंट होते. प्रेसिडेंट हा पार्लमेंटचा मुख्य आहे. पार्लमेंट बिल्डिंगच्या उद्घाटनाच्या वेळी प्रेसिडेंटच नव्हते, पंतप्रधानच नाचताना दिसत होते जिकडे तिकडे. वेगवेगळे ड्रेस, ते दिवसातनं 4दा ड्रेस बदलतात, तर वेगवेगळे ड्रेस घालून ते मला तिथे दिसले. किंबहुना डेप्युटी स्पीकर नेमायला पाहिजे, 93 कलमामध्ये असं लिहिलं आहे ॲज सून ॲज पॉसिबल. गेले कित्येक वर्ष आपल्याकडे लोकसभेत डेप्युटी स्पीकर नाही आहे. तेव्हा तुम्ही घटनेप्रमाणे वागताय का हा प्रश्न विचारायच्या आधी आपण घटनेप्रमाणे वागतोय का हे आधी विचार करायला पाहिजे. अँटी डिफेक्शन लॉ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आत्ताच त्यांनी मला आत्ताच बोलले सर, काय लिहिलं आहे राज्यघटनेत, 2/3 लोक बाहेर गेले तर वाचतील. आता प्रत्येक गोष्ट लिहिलेली नसते, 2/3 एकाच वेळी गेले तर वाचतील असा त्याचा अर्थ आहे. डॉक्ट्रिन ऑफ सायलेन्सेस म्हणतो आम्ही याला. शिंदे फक्त 16च लोक आधी गेले, 37 नाही गेले. त्यामुळे ते 16 ज्यावेळी गेले त्या क्षणी ते डिस्क्वालिफाय झाले. प्रत्यक्षात सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर काही निर्णयच दिला नाही. म्हणजे मला तर असं वाटतं की लोकशाहीचं नुकसान सध्या जर का सगळ्यात जास्त कोणी करत असेल तर सुप्रीम कोर्ट करते. सुरेश भटांची एक कविता आहे, गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विना मड्याला आता उपाव नाही. मला तसं वाटत नाही. भारतीय लोकशाहीला जोपर्यंत आपण सगळे आहोत तोपर्यंत अजिबात धोका नाही आहे. एनिवे, तेव्हा अशा सगळ्या गोष्टी पाहिल्या की काही वेळा असं फ्रस्ट्रेशन येतं आमच्यासारख्या घटना शिकवणाऱ्यांना की आपण कशाकरता बोलतोय. आता मी
या अँटी डिफेक्शन लॉवर इतके 3 वर्ष बोलतोय, काही उपयोग झाला का त्याचा? काही उपयोग झाला नाही. तर निराशा येते. तेव्हा आपण हे बोलणं थांबवावं आणि ही व्याख्यानं देणं थांबवावं असं काही वेळा माझ्या मनात आलेलं आहे. परंतु मी MA ला असताना मी सुदैवी होतो, फार मोठे शिक्षक मला होते. त्यावेळी आम्हाला अ ग्रॅमर ऑफ पॉलिटिक्स नावाचं पुस्तक होतं हॅरल्ड लास्कीचं. हॅरल्ड लास्की हा फार मोठा पॉलिटिकल सायंटिस्ट, म्हणजे हार्वर्डलाही तो शिकवत होता आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सलाही तो शिकवत होता. तो गेल्यानंतर त्याचं पुस्तक जेव्हा प्रसिद्ध केलं, अपूर्ण राहिलेलं, त्याच्या बायकोनी, तो ज्यू होता आणि त्यांनी लग्न ख्रिश्चन बाईशी केलं होतं. त्याला खूप विरोध झाला होता, त्यांनी जुमानलं नव्हतं त्याला. शेवटपर्यंत सुखाचा संसार झाला. 2 वेगळ्या धर्माचे असतील तरी सुखाचे संसार होऊ शकतात, लगेच जिहाद असतो अशातला काही भाग नाही. मुद्दा असा की त्याच्या बायकोने मी हे पुस्तक प्रसिद्ध का करतेय, तर हॅरल्ड लास्कीचं एक वाक्य तिने सांगितलं आणि ते वाक्य जन्मभर माझ्या लक्षात राहिलं, म्हणून मी बोलतोय. हॅरल्ड लास्की असं म्हणाला, वेन यू हॅव an opportunity to speak against injustice and you prefer to keep quiet, you contribute to the moral paralysis of the society. म्हणजे तुम्हाला अन्यायाच्या विरुद्ध बोलायची संधी आहे आणि तुम्ही बोलला नाहीत, तर तुम्ही समाजाच्या अधःपतनाला कारणीभूत होता, असं ते वाक्य होतं. आणि ते वाक्य आमच्यासारख्यांच्या जन्मभर लक्षात राहिलं आणि म्हणून मी इथे आज बोलण्याचा प्रयत्न करतोय. आता 3 गोष्टी ज्या आहेत, उलट्या क्रमाने थोडं जाऊ आपण. हे जे डिलिमिटेशन आहे ते काही पास झालेलं नाही आहे, त्यामुळे त्यावर मी फार वेळ खर्च करत नाही. 3 कायदे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, खरं हे सांगायची गरज नाही. 16 एप्रिलला मांडले गेले. कुठले होते तर 131वी अमेंडमेंट होती स्त्रियांच्या रिझर्वेशन करता. युनियन टेरिटरीज लॉची अमेंडमेंट होती आणि डिलिमिटेशन कायदा होता. डिलिमिटेशन याचा अर्थ रिकन्स्ट्रक्ट कन्स्टिट्युअन्सीज. प्रामाणिकपणाने केलं तर हे अर्थातच घटनेतच लिहिलं आहे की प्रत्येक सेन्सस नंतर डिलिमिटेशन करावं, हे घटनेत लिहिलेलं आहे. परंतु 71 सालानंतर लोकसभेमध्ये ती गणना धरून, म्हणजे सेन्सस धरून जागा आहेत आत्ता या क्षणाला. त्या बदलताना त्याच्या सीमा अशा रीतीने बदलल्या जातात की आपला राजकीय फायदा होईल त्याच्यामध्ये. याला अमेरिकेमध्ये जेरीमँडरिंग म्हणतात. जेरीमँडरिंग हा शब्द असा तयार झाला की जेरी नावाचा गव्हर्नर होता आणि त्यांनी त्याची कॉन्स्टिट्युअन्सी सॅलामँडरसारखी केली आणि त्यांनी तो जिंकून आला, कारण त्याला पाहिजे असलेली लोकं त्यांनी त्याच्यात घेतली होती. म्हणून अमेरिकेमध्ये त्याला जेरीमँडरिंग म्हणतात. हे असे जे बनेलपणा करतात, मी आत्ता काही आरोप करत नाही आहे कोणावर, मी जनरल सांगतोय हे की जेरीमँडरिंग म्हणतात. किंवा फिलिबस्टरिंग हा दुसरा एक शब्द आहे, म्हणजे बोलत राहायचं, इतक्या वेळ बोलत राहायचं की संसदेच्या सेशनचा वेळ संपतो आणि मतदानच घेता येत नाही. हा दुसरा, हे अमेरिकन आहेत. म्हणजे पॉलिटिक्स सगळीकडे सारखंच असतं, हे पण तुमच्या लक्षात आलं असेल. आता 2023ला जी 106वी घटना दुरुस्ती केली स्त्रियांच्या रिझर्वेशनची, ती 1-2 लोक सोडता सर्व मतांनी मान्य झाली की 1/3 लोकसभेत आणि विधानसभेमध्ये स्त्रियांना जागा असाव्यात. हे ऑलरेडी पास झालेलं आहे, त्याला काँग्रेसनी सहकार्य दिलेलं होतं. आत्ता काँग्रेसनी सहकार्य दिलं नाही, त्याची वेगळी कारणं आहेत. पण रूप असं दिलं गेलं की काँग्रेसला महिला रिझर्वेशन नको आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की 73-74वी जी घटना दुरुस्ती झाली नरसिंहरावांच्या काळात लोकल सेल्फ गव्हर्नमेंट करता, त्यात काँग्रेसनी ऑलरेडी 1/3 रिझर्वेशन स्त्रियांना दिलेलं आहे. तेव्हा काँग्रेस पूर्णपणे स्त्रियांच्या रिझर्वेशनच्या बाजूच आहे. अपप्रचार करायचा असेल तर करता येईल, पण तुमच्या माहितीसाठी मी हे सगळं सांगितलं. यात अनेक दोष आहेत आत्ताच्या याच्यामध्ये. ते नापास झालं ते बरोबर झालं, कारण लोकसभेची संख्या वाढवली आहे पण राज्यसभेची नाही वाढवलेली. आता राज्यसभेची वाढवली नाही तर प्रेसिडेंटची इलेक्शन, व्हाईस प्रेसिडेंटची इलेक्शन याच्यामध्ये लोकसभेकडे जातो सगळा अधिकार. जॉईंट सेटिंग जर का झालं दोघांचं तर 1/2 मेजॉरिटीनी पास होतं. म्हणजे
250 राज्यसभेचे आणि वाढवलेले म्हणजे 850 लोकसभेचे, म्हणजे राज्यसभेला काही किंमतच उरत नाही आहे. याच्यामध्ये फेडरल राज्यसभा, आणखी एक लक्षात घ्या, लोकसभेमध्ये लोकांचं रिप्रेझेंटेशन असतं आणि राज्यसभेमध्ये राज्यांचं रिप्रेझेंटेशन असतं. तेव्हा फेडरलिझमच्या मूलतत्वावरच इथे कुठेतरी गदा येते असा पण एक आरोप केला जातो. अशी अनेक कारणं आहेत. सनसेट क्लॉज आहे त्याच्यामध्ये, म्हणजे 15 वर्ष राहील वगैरे वगैरे, परंतु ते पास झालेलं नाही, त्यामुळे आत्ता आपण त्याच्यावर जास्त बोलायला नको. आता 2 छोटे प्रश्न, 2 गोष्टी राहिल्या यातल्या, 10-10 मिनटं बोलतो प्रत्येकावर आणि मग प्रश्न विचारायला हरकत नाहीत. पण फक्त राज्यघटनेशी निगडीत असलेले प्रश्न विचारायचे. राजकारणाच्या कुठल्याही प्रश्नावर मी उत्तर देणार नाही. नॉनव्हेज खावं का खाऊ नये, तुम्हाला काय करायचं ते करा, तेव्हा त्याच्यावर मी बोलणार नाही, फक्त राज्यघटनेवर बोलीन. तेव्हा आधी घटना दुरुस्तीवर बोलतो आणि मग महिला आरक्षणावर बोलतो. ही घटना दुरुस्ती जी 23 साली झाली, 106वी, म्हणजे निवडणुकीच्या आधी झाली आहे. सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवूनच केल्या जातात. 1/3 रिझर्वेशनची झाली. त्याच्यात असं म्हटलं आहे की 23 नंतर जी जनगणना होईल त्याच्यावर आधारित पुढे डिलिमिटेशन होईल असं लिहिलेलं आहे. जनगणनेला साधारणत 3-4 वर्ष लागतात. आता ते अजून सुरू नाही झालेली. त्यानंतर डिलिमिटेशनला 3-4 वर्ष लागतात. म्हणजे थोडक्यात 29ची जी निवडणूक होईल त्याला याचा उपयोग होणार नाही. म्हणजे ही 34च्या करता झालं, 10 वर्षानंतर, जेव्हा मी पण नसेन आणि मोदी पण नसतील. नाही, म्हणजे मी 78च आहे, मोदी 2च वर्षांनी लहान आहेत माझ्याहून, धाकट्या भावासारखं आहे, फार प्रेम आहे त्याच्यावर. नाही, म्हणजे प्रेमातूनच आपण टीका करतो ना, कुठलाही गैरसमज नसावा. चुकून इथे कोणी वर्तमानपत्रवाले असतील तर मी मोदींबद्दल चांगलं बोललो असं उद्या छापून येईल. असो, मुद्दा असा, घटना दुरुस्ती ही 368 कलमाखाली केली जाते. एक, आता मी तुम्हाला टप्पे सांगतो. हा वर्ग सगळा अत्यंत सुशिक्षित असल्यामुळे मी या कायद्याच्या भागात जातोय. काय आहे सूचना, की एक तर सामान्य कायदा असतो तशीच घटना दुरुस्ती असते, कुठलाही स्पेशल प्रोसिजर नाही आहे, रेफरेंडम नाही आहे, ती मांडण्याकरता प्रेसिडेंटची आधी परवानगी घ्यावी लागत नाही. म्हणजे सामान्य कायद्यासारखंच आहे सगळं, फक्त 2/3 मेजॉरिटी लागते लोकसभा राज्यसभेमध्ये. आणि काही बाबतींमध्ये जिथे फेडरलिझमचा प्रश्न येतो तिथे अर्ध्या राज्यांची संमती लागते. हा प्रोसिजर आहे. याचा अर्थ असा की पार्लमेंटला राज्यघटनेचा कुठलाही भाग बदलता येईल, उघड आहे अगदी. आणि पहिल्या ज्या केसेस झाल्या, म्हणजे त्यात सज्जन सिंग केस आहे, अनेक केसेस आहेत, त्यात मी जात नाही, त्यांनी सांगितलं की पार्लमेंटला राज्यघटनेचा कुठलाही भाग बदलता येईल. याला पहिला धक्का बसला तो गोलकनाथ केसमध्ये बसला. आपल्या 13व्या कलमात असं लिहिलं आहे की संसद असा कुठलाही कायदा करणार नाही की ज्यांनी मूलभूत अधिकार संकोचित होतील. आणि गोलकनाथ केसमध्ये 11 जजेस होते, त्यांनी असं धरलं की घटना दुरुस्ती हा सुद्धा कायदाच आहे, घटना हा सर्वोच्च कायदा आहे, त्यामुळे घटना दुरुस्ती हा पण कायदा आहे, तेव्हा घटना दुरुस्ती करून मूलभूत अधिकार बदलता येणार नाहीत. आता हा चुकीचा निर्णय होता. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की 11 जजेसना कळू नये की लेजिस्लेटिव्ह पॉवर आणि कॉन्स्टिट्युएंट पॉवर याच्यात काय फरक असतो हे त्यांना कळू नये, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु त्यामुळे 24वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यात असं सांगण्यात आलं की 13वं कलम जे आहे ते घटना दुरुस्तीच्या 368 कलमाला लागू होणार नाही. म्हणजे थोडक्यात मूलभूत अधिकार बदलता येतील. याला पुन्हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं आणि मग केशवानंद खटला झाला, जो सगळ्यात महत्त्वाचा मी मानतो. 24 एप्रिल 1973ला त्याचा निकाल लागला. मी त्यावेळी MA झालो होतो आणि भयंकर रस होता मला या विषयामध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल की याची आर्ग्युमेंट एका बाजूनी नानी पालखीवालांनी केलं होतं आणि एका बाजूनी HM शिरवई यांनी केलं होतं. HM शिरवई 21 दिवस बोलले. 13 जजेस होते. आम्हाला एक भाषण तयार करायचं तर तयारी करावी लागते. हे 13 जजेस समोर 21 दिवस बोलले आणि नानी पालखीवाला 31 दिवस बोलले. 52 दिवस सुप्रीम कोर्टापुढे चाललं होतं की पार्लमेंटला
काय अधिकार आहेत. आणि नानी पालखीवाल्यांनी म्हटलं की अमेंडमेंट त्याचा अर्थ सुधारणा, अमेंडमेंट याचा अर्थ नवीन राज्यघटना तयार करणं असं होत नाही. आणि म्हणून पार्लमेंट कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बट कॅनॉट अमेंड द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि सुप्रीम कोर्टाने हा निर्णय मान्य केला नानी पालखीवाल्यांचा की पार्लमेंटला बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. म्हणजे फेडरलिझम आहे, फ्री इलेक्शन्स आहेत, बोलण्याचा अधिकार आहे, वगैरे वगैरे अनेक, धर्माचा अधिकार आहे. इंदिरा गांधी आल्या, त्या म्हणाले की हे काय भलतंच काहीतरी बदलता येत नाही, मी काही बदलू शकते. म्हणून त्यांनी 368 कलमाखाली 2 उपकलम घातली की पार्लमेंट कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड फॉर द रिमूव्हल ऑफ डाऊट्स, पुढचं कलम, देर इज नो रिस्ट्रिक्शन whatsoever on parliament to add, delete, etc. any part of the Indian constitution. म्हणजे थोडक्यात केशवानंद भारती खटला जो होता त्याचा निर्णय त्यांनी बदलला. पण आपल्या सुदैवाने सुप्रीम कोर्टाने 81 साली मिनर्वा मेन्स केसमध्ये ही जी 2 कलम आहेत तीच घटनाबाह्य आहेत असं ठरवलं. एक लक्षात ठेवा की पार्लमेंटला घटना दुरुस्ती करून सुद्धा बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. आणि सेक्युलरिझम हा बेसिक स्ट्रक्चर आहे हे अनेक खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे उद्या जर का कोणाच्या मनात हेतू असेल की भारत हे हिंदू राज्य करायचं तर ती घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्टाकडनं अनकॉन्स्टिट्युशनल ठरवली जाईल, कारण तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आणि त्यामुळे आज आपण पुन्हा पहिल्याच पोझिशनवर आलो, म्हणजे नानी पालखीवाल्यांच्या, की पार्लमेंट कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बट कॅनॉट अमेंड द बेसिक स्ट्रक्चर. आणि इथे गंमत अशी आहे जी सगळ्यांनी लक्षात ठेवा की बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही आहे. त्यांनी सांगितलं ते आम्ही ठरवू, पार्लमेंट नाही, आम्ही ठरवू ते आहे काय आहे. आणि त्यामुळे आत्तापर्यंत अनेक घटना दुरुस्त्या या सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवल्यात. हे जशी इंदिरा गांधींची घटनाबाह्य ठरवली तशी 52वी घटना दुरुस्ती राजीव गांधींनी केली होती, त्यातलं एक कलम त्यांनी घटनाबाह्य ठरवलं. किंवा आत्ता मोदींनी जी 99वी घटना दुरुस्ती केली सुप्रीम कोर्टात जजेस नेमायची घटना दुरुस्ती, ती पण इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असं धरून ती घटना दुरुस्ती त्यांनी बेकायदेशीर म्हणजे घटनाबाह्य ठरवली. तेव्हा घटना दुरुस्ती करणं हा अनलिमिटेड पॉवर पार्लमेंटला दिलेली नाही आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे हे कुठलेही आता नवीन येतीलच. माझी खात्री आहे की या बंगालच्या निवडणुकीनंतर पुन्हा ही जी स्त्रियांचं रिझर्वेशन आहे ते पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी एकदम आता फार वेळ न मोडता महिला आरक्षणावरच येतो. सबंध राज्यघटना जर का तुम्ही वाचलीत सुसंगत तर तुमच्या लक्षात येईल की महिलांच्या बाजूनी असंख्य कलम आहेत. 14व्या कलमाखाली काय म्हटलंय, इक्वालिटीचा अधिकार दिला, सगळ्यांना इक्वालिटी आहे. पण पुढच्या काही कलमांमध्ये काय म्हटलंय की जे वीकर सेक्शन्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन्स करता येतील. मग त्याच्यामध्ये शेड्यूल्ड कास्ट आले, शेड्यूल्ड ट्राईब आले, बॅकवर्ड क्लासेस आले. पाच घटक हे वीकर सेक्शन्स आहेत असं सुप्रीम कोर्टाने धरलंय. शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, बॅकवर्ड क्लासेस, स्त्रिया आणि लहान मुलं. आणि त्यामुळे स्त्रियांकरता खास तरतुदी करता येतात. ड्युटीजमध्ये दिलेलं आहे तेही तुम्हाला माहिती पाहिजे. ड्युटीज ह्या प्रथम जेव्हा आपण राज्यघटना स्वीकारली 26 नोव्हेंबर आत्ताच आपण वाचलं त्यावेळी ड्युटीज नव्हत्या. त्या इंदिरा गांधींनी 42व्या घटना दुरुस्तीने घातल्या आहेत. 4A 51A हे कलम नव्याने घालण्यात आलेलं आहे. त्याच्यातलं बाकी बोलत नाही मी, एकच फक्त त्यातली ही ड्युटी सांगतो. 51A उपकलम ई त्यात असं म्हटलं आहे, रिनाऊन्स प्रॅक्टिसेस डेरॉगेटरी टू द डिग्निटी ऑफ विमेन. स्त्रीच्या प्रतिष्ठेला जिथे जिथे धोका पोहोचत असेल त्या सगळ्या प्रथा परंपरा आपण सोडून दिल्या पाहिजेत. तेव्हा संपूर्ण राज्यघटनेमध्ये स्त्रियांच्या बाजूनी गोष्टी दिलेल्या आहेत. काँग्रेसचं त्याला पाठिंबा नाही हे जे विधान केलं जातं
तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 74 घटना दुरुस्ती आहे ती नरसिंहरावांच्या काळात झाली. काँग्रेसचं राज्य होतं आणि 1/3 लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये या देण्यात आल्या. आता थोडी गंमत सांगतोय. मी 89 ते 2004 ही 15 वर्ष ILS लॉ कॉलेजला कॉन्स्टिट्यूशन डिपार्टमेंटचा मुख्य होतो. एखाद्या संस्थेला खूप महत्त्व असतं, व्यक्तीला फारसं महत्त्व नसतं. ILS लॉ कॉलेज हे त्यावेळचं भारतातलं क्रमांक 1चं कॉलेज धरलं जायचं आणि त्यामुळे गुजराल पंतप्रधान होते. आणि हे विधेयक, विमेन रिझर्वेशन विधेयक, हे मांडलं गेलं. ते जॉईंट कमिटीकडे पाठवलं गेलं आणि जॉईंट कमिटीसमोर बोलायला मला बोलवलं गेलं. कारण काय, माझा मोठेपणा नाही. ILS लॉ कॉलेज हे क्रमांक 1चं कॉलेज होतं आणि आय वॉज हेडिंग द डिपार्टमेंट, त्यामुळे मला बोलवलं. मी गेलो. ते उद्घाटन झालं. असा छान हॉल होता. गुजराल बोलले, डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं पंतप्रधानांच्या. स्त्री ही देवी आहे, तिला आपण काहीतरी तिच्यासाठी केलं पाहिजे वगैरे वगैरे. त्यानंतर चहापान होतं. मग चहापानाच्या वेळी मी गुजराल साहेबांना म्हटलं की सर, इतके तुम्ही घाईवरलात, इमोशनल झालात, मग मांडत का नाही बिल? ते म्हणाले की प्राध्यापक बापट, तुम्ही राजकारण शिकवता आणि आम्ही राजकारण करतो, हा फरक आहे फार मोठा. आय एम द वीकेस्ट प्राईम मिनिस्टर इंडिया हॅज एव्हर सीन. आय एम सपोर्टेड बाय 23 पॉलिटिकल पार्टीज. त्या सगळ्यांना मान्य असेल तर मी हे करायचं. झालं. चहापान चालू होतं. माझा जन्म सदाशिव पेठेतला आहे, त्यामुळे मी नाही ते प्रश्न विचारतो. तर मी तिथे बरेच राजकारणी लोक होते. तर तिथे काँग्रेसवाल्यांकडे गेलो, भाजपवाल्यांकडे गेलो. त्यांना म्हटलं, हो तुम्ही बाहेर बोलताय स्त्रियांना रिझर्वेशन द्यायला पाहिजे, अमुक ढमुक, मग हे मांडलं तर 2/3 पास का होत नाही? पुन्हा मला तोच सल्ला की तुम्ही राजकारण शिकवा, राजकारण करण्याकडे येऊ नका. तो भाजपवाला मला काय म्हणाला की सध्या लोकसभेची संख्या किती? आता मी प्राध्यापक, मला सगळं तोंडपाठणं. 540. तुम्हाला आत्ता स्त्रिया किती आहेत? म्हटलं 36. मग म्हणाले 1/3 झाल्या तर किती होतील? म्हटलं 180. म्हणजे म्हणाले किती वाढतील? म्हटलं 144. मग 144 स्त्रिया जर का वाढल्या तर किती पुरुष कमी होतील? म्हटलं 144. ते म्हणाले मग बरोबर आहे, मग आम्ही हे कसं पास करू? हू वूड साईन वन्स ओन डेथ वॉरंट? आम्ही हे कधीही करणार नाही. आता तुम्हाला सुद्धा आम्ही का बोलवलं आहे? तुम्हाला नीट कळलं नाही आहे. ते तुम्हाला का बोलवलं आहे? जॉईंट कमिटीकडे दिलं की 2 वर्ष राहतं तिथे. तोपर्यंत लोकसभेची मुदत संपते. मुदत संपली की सगळी बिलं लॅप्स होतात, पुन्हा नव्याने मांडावी लागतात. असं हे विधेयक आत्तापर्यंत 4-5 वेळा मांडलं गेलं. सर्व पुरुषांनी मिळून एकमताने न बोलता ते नापास केलं. आत्ता सुद्धा मोदींनी ज्यावेळी 23 साली ते केलं, त्यावेळी काय केलं? आधी सेन्सस, त्यानंतर डिलिमिटेशन, म्हणजे साधारण 10 वर्षांनी, म्हणजे 2034ला बायकांना मिळेल. मी तुम्हाला सांगितलं, हुशार आहेत ते, त्यांना माहिती आहे आपण नाही. त्यावेळी त्यांनी बघून घ्यावं, जे कोण असतील त्यांनी. तेव्हा हे आत्ता मिळणार नाही. आता हे जे केलं होतं ते त्यासाठी केलं होतं. आता बघा याच्याकडे, 1/3 जागा वाढवल्या आणि त्या बायकांना दिल्या, म्हणजे पुरुषाची एकही जागा गेली नाही. हा त्याच्या मग तुम्ही पॉलिटिक्स जाण्याचा प्रयत्न करा त्याच्या मागचा. 550 वरनं 850 नेलं. मला वेगळीच चिंता आहे बरं का. हे बघा तुम्हाला पटतंय का? 550 लोकसभा कंट्रोल करता येत नाही आहे स्पीकरला. 850 म्हणजे काय झालं? सभा झाली एक मोठी. एका वेळी इथे आता 50 लोक बोलतात, ते 75 बोलायला लागणार. तेव्हा हे सगळं कठीण आहे. आणि एकूणच मला असं वाटतं की महिला आरक्षण जर का माझ्या धाकटे बंधू मोदी यांना द्यायचं असेल तर त्यांनी आत्ताच्याच ह्याच्यात द्यावं ना. कोणी नाही कोणी म्हटलंय. ही जी आत्ता 24ची इलेक्शन घेतली याच्यातच जर का दिलं असतं तर कॉन्स्टिट्यूशनली कुठलं हार्डल होतं त्याच्यामध्ये? यू आर मेकिंग अ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट की 1/3 रिझर्वेशन ठेवावं, ते ठेवता आलं असतं.
तसं ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे मी जे सांगतोय तुम्हाला ती सगळी थिअरी आहे, सगळं आकाशातलं आहे. जमिनीवर जे चाललं आहे त्यासाठी अर्थात जतीन देसाई कुठेच आपले ते पुढच्या सेशनला खरं काय आहे ते तुम्हाला ते जास्त सांगू शकतील. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, भयंकर आभारी आहे मी. आणि आता फक्त राज्यघटनेबद्दल काही प्रश्न असतील तर पहिले एक 5 प्रश्न घेऊया आपण. हा थोडासा वेगळा इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार याद्यांची दरवर्षी केली पाहिजे असा त्या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पेपर ॲक्टमध्ये तरतूद आहे. मागच्या वर्षी ही इंटेन्सिव्ह रिव्हिजन निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात केली नाही, त्याला उपाय काय? आणि SIR हे कायदेशीर आहे? नाही, हा सगळा पॉलिटिकल विलचा भाग आहे. म्हणजे मी त्यावर काय बोलणार. बरोबर आहे की ही पाहणी व्हायला पाहिजे, परंतु त्याला वेळ लागतो. म्हणजे असं 8 दिवसात केलं, 15 दिवसात केलं असं ते काम नाही आहे. त्याला टीम तयार करावी लागते, त्याला त्यातले तज्ज्ञ लोक घ्यावे लागतात. सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना कन्सल्ट करा. हा देश एका पक्षाचा नाही आहे, काँग्रेसचाही नाही आणि भाजपचाही नाही आहे. हा आपल्या सगळ्यांचा पक्ष आहे आणि त्या देश आहे, आणि त्यामुळे त्याला वेळ लागतात 2-1 वर्ष. तर ते प्लॅनिंग करायला लागेल. पण तो राजकारणाचा भाग आहे आणि पॉलिटिकल मोटिव्ह, पॉलिटिकल विलचा भाग आहे. नमस्कार सर, मी श्रीकांत ढवळे. माझा प्रश्न आहे की डिलिमिटेशन जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये पॉप्युलेशन कन्सेस झाल्यानंतर करणार आहेत, पण त्याच्यामध्ये असंही दिसतं आहे की नॉर्थमध्ये पॉप्युलेशन जास्त असल्याने तिकडे जास्त जागा जातील आणि साऊथमध्ये कमी जातील. तर ह्याच्यावर आयडियली काय व्हावं? हेच तर ऑब्जेक्शन घेतलं गेलं आहे की भारताने पॉप्युलेशन कंट्रोल करायला पाहिजे, यावर सगळ्यांचं एकमत आहे. ते साऊथकडच्या लोकांनी जास्त चांगलं केलं, तर त्यांची लोकसंख्या तशी वाढली नाही आहे. आणि नॉर्थकडची उत्तर प्रदेश, बिहार वगैरे ही खूप वाढली आहे. म्हणजे ज्यांनी पॉलिसी पाळली नाही त्यांना बक्षीस दिल्यासारखं होणार आहे हे. तर त्याच्यावर असं सांगितलं जातं की आत्ता जे प्रमाण आहे त्या राज्याचं तेच ठेवा. म्हणजे पार्लमेंटमधल्या सीट्स आणखी समजा कर्नाटकमधल्या याचं जे आत्ता प्रमाण आहे तेच वाढवल्यानंतरही तेच ठेवायला पाहिजे. आणि अमित शहा माझ्या कल्पनेने भाषणामध्ये ते म्हणालेले आहेत. प्रत्यक्ष कायदा काय आहे तो मी पाहिलेला नाही आहे अजून, परंतु भारतातल्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या शेवट येऊन आम्ही वर्गात तरी असं सांगतो की 2च गोष्टींवर थांबतात. कुठलीही समस्या घ्या भारतातली, एक पॉप्युलेशन आणि दुसरं करप्शन. या 2 गोष्टींमध्ये ह्याच्यात सगळ्याची उत्तरं तुम्हाला मिळतात. आणि मला काही वेळा आंबेडकर वगैरे या व्यक्तींचं फार आश्चर्य वाटतं. त्यांनी शेवटच्या भाषणात घटना समितीमध्ये ज्यावेळी घटना स्वीकारली गेली त्या शेवटच्या भाषणात सांगितलं की भारतीय लोकशाहीला कुठले धोके आहेत. तर त्यांनी 3 धोके सांगितले. त्यात एक होतं ट्रेचरी, दुसरं होतं करप्शन आणि तिसरं होतं व्यक्तिपूजा. हे 3 गोष्टी आहेत. व्यक्तिपूजा, नेहरू नेहरू नेहरू, इंदिरा गांधी इंदिरा गांधी इंदिरा गांधी, मोदी 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 मोदी. आणि त्यांचं वाक्य फार सुंदर आहे, सहज सांगतो मी तुम्हाला, या ऑडियन्सपुढे सांगायला हरकत नाही. ते असं म्हणाले व्यक्तिपूजेच्या बाबतीत, हिरो वर्शिप म्हणाले ते त्याला. त्यांनी JS मिलचं ते वाक्य कोट केलं आहे आणि ते वाक्य असं आहे, अ मॅन शुड नॉट बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, आत्मसन्मान. अ वुमन शुड नॉट बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी, चारित्र्य. आणि अ नेशन शुड नॉट बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. तुमचं स्वतःचं स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीच्या पायाशी ठेवू नका. आणि बरोबर आपण ते करतो कारण ते आपल्या DNA मध्ये आहे. तेव्हा तिथून पुन्हा दूर जायला पाहिजे. तेव्हा करप्शन हा भाग आहे आणि तो काही थांबतही नाही आहे. आणि प्रश्न आहे कोणाचा? मला करप्शन विषयी एक प्रश्न आहे. म्हणजे आपण सगळे राजकारण्यांच्या करप्शन विषयी खूप आनंदाने बोलतो, आणि आर्थिक करप्शन याच्याविषयी विशेष, म्हणजे करप्शन म्हणजे आर्थिक करप्शन, पैशाचं करप्शन अशी चर्चा होते. पण ह्युमन एक्झिस्टन्स जर म्हणला तर तो किमान म्हणजे सगळ्यांना आपल्याला भावना आहेत, मन आहे, शरीर आहे आणि काही जण म्हणतात आत्मा पण आहे. तर
करप्शन नेहमी आर्थिक करप्शन म्हणजे ह्यांनी 5 लाख खाल्ले आणि त्यांनी 2 खाल्ले, पण ह्यांनी कॉन्शन्सची तडजोड केली आणि ह्यांनी नाही केली, किंवा ह्यांनी स्वतःच्या भावनेशी करप्शन केलं, किंवा ह्यांनी स्वतःच्या शरीराशी करप्शन केलं, म्हणजे आज ह्यांनी फार्मास्युटिकल गोळ्या खाल्ल्या किंवा काही असेल, म्हणजे तर ही चर्चा होतच नाही. त्यामुळे अतिशय मर्यादितपणे आपण करप्शनकडे बघतो. ते अगदी माझं एकमत आहे तुमच्याशी. करप्शन ही व्याख्या खूप मोठी आहे, फक्त आर्थिक याच्याशी निगडीतच नाही आहे ती. पुन्हा मी काय स्वतः बोलण्याच्या ऐवजी इतरांची वाक्य कोट करतो, म्हणजे माझ्यावर येत नाही. तर ते मी आता आणखी एक वाक्य कोट करतो, राजेंद्र प्रसादांचं आहे. त्यांनी जेव्हा शेवटचं भाषण केलं घटना समितीमध्ये, त्यावेळी ते असं म्हणाले की आय एम व्हेरी हॅपी, की फार सुंदर राज्यघटना आपण लिहिली आहे, बट आय हॅव 2 रिग्रेट्स. 2 दुःख आहेत. काय 2 दुःख आहेत? एक, आपल्याला आपली राज्यघटना भारतीय भाषेत लिहिता आली नाही, इंग्लिशमध्ये लिहावी लागली, पहिलं दुःख. आणि दुसरं दुःख, सबंध राज्यघटनेमध्ये अशी एकही तरतूद नाही आहे की अ मॅन ऑफ कॅरेक्टर अँड इंटिग्रिटी वुड एंटर पार्लमेंट. चारित्र्य संपन्न लोक पार्लमेंटमध्ये जातील याची कुठलीही गॅरंटी आपल्या राज्यघटनेत नाही आहे. तर तुम्ही जे म्हणता करप्शन, ते अगदी बरोबर आहे. राजकारणात अनेक तऱ्हेची करप्शन्स आहेत आणि दुर्दैवाने ते खालीच चाललो आहे आपण. एक काळ असा होता की आमच्या नेत्यांवर आम्ही सगळे एका वयाचे आहोत. हा लहान आहे माझ्याहून 1 वर्षांनी, पण साधारण 1 वयाचे आहोत. ते मी केस काळे करतो म्हणून जरा लहान दिसतो. तर आमच्यावेळी आमचे जे नेते होते त्यांच्यावर आमचा विश्वास होता. आजच्या नेत्यांवर, कुठल्याही नेत्यावर माझा विश्वास नाही आहे. लाल बहादूर शास्त्री, पाकिस्तानचं युद्ध झालं 65 साल, आम्ही दोघं पहिल्या वर्षाला होतो कॉलेजच्या. अन्नधान्याचं संकट आलं आणि आपल्याला रशियाकडे, अमेरिकेकडे गहू तांदूळ भीक मागावी लागेल असं परिस्थिती झाली. शास्त्रीजींनी मीटिंग बोलवली आणि विचारलं अधिकाऱ्यांना किती अन्न कमी पडत आहे. तर ते म्हणाले 5-7% कमी पडत आहे. मग ते म्हणाले आपण 14 वेळा जेवतो एका आठवड्यात, तर आपण जर का एकदा जेवलो नाही तर आपल्याला भीक मागत हिंडावं लागणार नाही. सगळ्यांना पटलं आणि रेडिओवर भाषण केलं शास्त्रीजींनी की भारतातल्या लोकांनी, मला वार आता आठवत नाही, बुधवार का शुक्रवार, जो कोण असेल वार जो होता तो, त्या दिवशी रात्रीचं जेवू नका. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो 8 तिथे लोक होती राहणारी, कोणाच्याही घरी त्या दिवशी संध्याकाळी जेवण होत नसे. लहान मुलांना द्यायचं, मोठी माणसं जेवायची नाहीत. हे का व्हायचं? आमचा खात्री होती की आम्हाला जेव्हा शास्त्री सांगतात की जेवू नका, त्यावेळी ते स्वतः जेवणार नाहीत. आज मला छगन भुजबळनी सांगितलं जेवू नका, म्हणजे मी जेवायचं नाही आणि हा तंदुरीन बिअर हाणणार तिकडे. बाहेर सांगू नका, नाही तर शाही होत आहे. ओके, येस. नमस्कार, माझं नाव दीपक शहा. एक साधा प्रश्न फक्त विचारतो सर तुम्हाला, की तुम्ही आता जेव्हा बोललात की घटना दुरुस्ती पार्लमेंटमध्ये 2/3 मेजॉरिटीने किंवा बहुमताने पास कुठलीही दुरुस्ती झाली तर शेवटी सुप्रीम कोर्टाचाच अधिकार असतो का की ती रद्द करणे किंवा कायम करणे? सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. पार्लमेंटचे जे काही अधिकार आहेत त्याला सुपरसीड करू शकते सुप्रीम हो, कोर्ट हो. केव्हाही? हे भारतापुरतं आहे. ही पॉलिटिकल थिअरी नाही आहे, हे भारतापुरतं आहे. इंग्लंडमध्ये हे करता येत नाही. इंग्लंडमध्ये पार्लमेंटने केलेला कुठलाही कायदा तिथल्या कोर्टाला रद्द करता येत नाही. अमेरिकेत घटना दुरुस्ती जर का झाली तर ती पण रद्द करता येत नाही. त्याचं कारण असं, बसा ना, त्याचं कारण असं की अमेरिकेत घटना दुरुस्ती होते त्यावेळी आपल्यासारखंच 2/3 मेजॉरिटी लागते ना सेनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये, पण तिथे 2 पार्टी सिस्टीम आहे. त्यामुळे 2/3 मेजॉरिटी मिळवण्याकरता दोन्ही पक्ष एकत्र यावे लागतात. याचा अर्थ 100% जनता त्याच्या पाठीशी आहे. आज आपल्या इथे काय होतं, आज BJPकडे हार्डली 40% मत आहेत, 60% विरुद्ध आहेत. तर त्यांनी 2/3 केलं तर ते 40% लोकांनीच केलेलं आहे.
त्यामुळे ते बरोबर असेलच असं नाही, म्हणून हे सुप्रीम कोर्टाने स्वतःकडे घेतलेले अधिकार आहेत. दिस इज ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम ॲक्च्युअली. दिस इज ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम, की आम्ही ठरवणार हे करायचं का नाही. म्हणजे हे एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह ब्रांचवर ते अतिक्रमण करतायत. पण त्याचं कारण असं आहे की लेजिस्लेचर त्याची फंक्शन्स नीट करत नाही आहेत, एक्झिक्युटिव्ह त्याची फंक्शन्स नीट करत नाही आहेत, म्हणून सुप्रीम कोर्ट इज फोर्स्ड टू एन्क्रोच अपॉन देअर एरियाज. तेव्हा हे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम आहे. पण आपल्या इथे सुप्रीम कोर्टच ठरवणार की एखादी घटना दुरुस्ती बेसिक स्ट्रक्चरमध्ये बसते का नाही बसते. आता 2च प्रश्न घेतो आणखी. सर, आता आपण जे भाष्य केलं त्याच्याशीच निगडीत हा माझा प्रश्न आहे की एक वाक्य आता परिचित झालेलं आहे खूप. मतदार सरकार निवडायचे, परंतु आता सरकार मतदार निवडतात, ठरवतात. हे सगळं सुप्रीम कोर्टाला दिसत आहे. 50-60 वर्षाचा मलाही थोडासा आढावा घेतला तर एक वर्स्ट लेवलला बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत असं दिसतंय समाजामध्ये. मग यावरती सुप्रीम कोर्टाला काही मर्यादा नाही आहेत का? ते सुमोटो किंवा ते स्वतः काही करू शकत नाहीत का? घटनात्मक याच्यावरती बसलेले जे काही हे आहेत, मुख्यमंत्री पदावर असतील, काही पंतप्रधान असतील किंवा अन्य कोणी, हे ज्या वेळेला पूर्णपणे राज्यघटनेचं हे करतात त्यावेळेला ह्याच्यावर काहीच होत नाही आणि हे प्युअरली सत्तेसाठी चाललेलं आहे वगैरे. त्यांचं पॉलिटिक्स, जे त्यांना पॉलिटिक्स खेळायचं आहे आणि आपण पॉलिटिक्स शिकवतोय असं जे काय आहे. तर ह्याच्यामध्ये मला असं विचारायचं आहे की याच्यामध्ये भारतीय लोक काय करू शकतात? कारण सुप्रीम कोर्टाचे बरेच निर्णयावरती भरपूर काही इतकी बदनामी झालेली आहे आपल्या न्यायव्यवस्थेची, आणि त्याच्यावरच तुम्ही त्या गझलेमधनं कोट केलेलं होतं सुरुवातीलाच. तर याच्यावर आपण लोक म्हणून काय करू शकतो? खूपच अवघड प्रश्न आहे हा. आणि एक लक्षात घ्या की मी नेहमी सांगत आलो आहे आणि मी अत्यंत ऑप्टिमिस्टिक मनुष्य आहे, मी पेसिमिस्टिक अजिबात नाही. भारतीय लोकशाहीला धोकाही नाही आणि भारतीय लोकशाही प्रगल्भ पण होईल, या दोन्ही गोष्टींवर माझा विश्वास आहे. आता एक लक्षात घ्या की आपलं आत्ता वी द पीपल ऑफ इंडिया इथूनच प्रिॲम्बल चालू होते. तर सॉव्हरीन कोण आहे शेवट? वी द पीपल ऑफ इंडिया. आणि आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं तर जिथे जिथे सरकार पूर्णपणे चुकीचं वागलं तिथे तिथे लोकांनी त्या सरकारला बाहेर काढलं आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीची चूक केली, म्हणजे त्या मोदींनी इतक्या तज्ज्ञ नव्हत्या त्या विषयात. नाही तर आणीबाणी जाहीर न करताही तुरुंगात टाकता येतं ना, हे इंदिरा गांधींना कळलं नव्हतं त्यावेळी. पण एनिवे त्यांची चूक झाली. 352 खाली आणीबाणी जाहीर केली, लोकांनी त्यांना बाहेर काढलं. सबंध उत्तर भारतामध्ये 180 पैकी एकही सीट मिळाली नाही त्यांना, त्यांची सत्ता गेली. मग जनता सरकार आलं यांचं, त्यांचे बंधू होते त्याच्यात. ते काहीच काम करेनात, नुसते भांडायचे एकमेकाशी. मी वसंत व्याख्यानमालेचा सेक्रेटरी होतो त्यावेळी. तेव्हा जॉर्ज फर्नांडिस आणि धारी यांना बोलवलं होतं. म्हटलं तुम्ही काय करता तिथे? ते म्हणाले आम्ही भांडतो एकमेकात. म्हटलं मग राजकारण कोण? काही नाही चाललं, शांत आहे म्हणाले सगळं. ते IAS लोक जे आहेत ते करतात सगळं. लोकांनी बाहेर काढलं. पुन्हा इंदिरा गांधींना 2/3 मेजॉरिटीनी निवडून दिलं 80ला. त्यांचा खून झाला. भारतीय जनतेला अत्याचार सहन होत नाही, त्यामुळे त्यांनी राजीव गांधीला निवडून दिलं. रेकॉर्ड 416 सदस्य होते. हे 400 पार जे आत्ता ओरडत होते त्यांचे 416 आधीच झालेले आहेत. पण राजीव गांधी खूप चांगल्या गोष्टी केल्या. उदाहरणार्थ वोटिंगचं वय 21वरनं 18वर आणलं, अँटी डिफेक्शन लॉ केला, अनेक गोष्टी केल्या चांगल्या. पण राजीव गांधींना बोलता नाही यायचं. राजकारणामध्ये बोलता येणं फार महत्त्वाचं असतं. तुम्ही काय करता याच्यापेक्षा काय बोलता याला महत्त्व असतं. राजीव गांधींना बाहेर काढलं. आत्ताच आपण बघतो ना, काही न करता जे उत्तम बोलतात त्यांना लोक निवडून देतात. माझ्या डोक्यात कोणी नाही आहे, तुम्ही लगेच त्यातनं काहीतरी अर्थ काढाल, तसं काही नाही आहे. पण ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर यांच्या मनमोहन सिंगच्या काळामध्ये काही स्कॅम्स झाली असं म्हटलं गेलं, ती सिद्ध नाही झाली पण स्कॅम झाली, त्यांना बाहेर काढलं. मग मोदी आले
आणि आता मोदी मागच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी त्यांचं नॅरेटिव्ह हिंदू राज्य करा असं होतं, त्यावेळी या जनतेने त्यांची संख्या 303 वरनं 240 वर आणून ठेवली. म्हणजे साधी मेजॉरिटी पण मोदींची गेली. आता 2 भयानक कोंबड्या घेऊन ते चाललेत. अत्यंत अनरिलायबल भारतातली कोणी माणसं असतील तर त्या 2 कोंबड्या आता मोदींच्या आहेत. तेव्हा चुकलं की आपण बाहेर काढतो. दुर्दैवाने तुमचा प्रश्न जो होता सुप्रीम कोर्टाचा, तर तिथे अजून काही करता येणार नाही आपल्याला. चांगले जर का राजकीय नेते निवडून दिले तर सुप्रीम कोर्टाच्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत किंवा त्यांच्या ज्या सुविधा आहेत त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या एक्झिक्युटिव्हच्या हातात असतात. आता नेमणूक गेली, पूर्वी नेमणूक पण आता कलेजियम सिस्टीम आली, त्यामुळे आता नेमणूक नाही करता येत. काढून टाकायचं असेल तर 2/3 मेजॉरिटीनी महाभियोग करून काढून टाकता येतं. तेव्हा जर का चांगले राजकीय नेते आले तर चांगले सुप्रीम कोर्ट येईल. ते सगळे चांगलेच लोक एकत्र असतात आणि सगळे, मवाली शब्द नाही वापरत मी, सगळे चुकीचे लोक असतात ते एका ठिकाणी असतात. तेव्हा शेवट वी द पीपल ऑफ इंडिया आपल्या हातात आहे सगळं, हे लक्षात ठेवा. एक शेवटचा प्रश्न. तुम्ही एक वाक्य फार चांगलं उच्चारलं, राजकारण शिकवणारे लोक आणि राजकारण करणारे लोक ह्यामधली जी तफावत आहे ही वी द पीपल ऑफ इंडिया त्यातून होरपळून निघत आहे. नाही, ही माझं वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे, माझं असं मत आहे. हे शेवटचं माझं मत सांगतो आणि थांबतो की फक्त पुण्यामध्ये आज 15हून जास्त लॉ कॉलेजेस आहेत. फक्त पुण्यात. काही नामवंत आहेत, काही कमी नामवंत आहेत. 15 लॉ कॉलेजेस आहेत, कमीत कमी 16ही असतील एखाद्या वेळी. प्रत्येक लॉ कॉलेजमध्ये कमीत कमी 2-3 लोक कॉन्स्टिट्यूशन शिकवणारे आहेत. म्हणजे आज पुण्यामध्ये 45-50 लोक कॉन्स्टिट्यूशन शिकवणारे आहेत. मला नेहमी एक प्रश्न पडतो की बोलत का नाही आहेत? जी गोष्ट तुम्हाला सपशेल चुकीची दिसतीये त्यावर तुम्ही बोलत का नाही आहात? त्यावर मला काही, मी अकॅडमिक स्टाफ कॉलेजलाही शिकवायला जातो, या लेक्चरर्सनाही शिकवायला जातो. ते सांगतात की मॅनेजमेंटचं दडपण येतं, राजकीय पक्षांचं दडपण येतं, लोकल टॅलेंटचं दडपण येतं, वगैरे वगैरे. पण याच्या आपण पलीकडे जायला पाहिजे. कदाचित मी सुदैवी होतो, कारण मी SP कॉलेजमध्ये होतो आणि ILS लॉ कॉलेजमध्ये होतो. त्या दोन्ही ठिकाणी मी काय बोलावं हे प्राचार्य सांगत नसत. सुदैवी होतो मी. आता ती स्थिती बदलली आहे कदाचित. पण मी हॅरल्ड लास्कीचं आत्ताच तुम्हाला वाक्य सांगितलं, बोलायची संधी असेल तर तुम्ही बोलायला पाहिजे. तेव्हा या सभेच्या निमित्ताने मी कॉन्स्टिट्यूशन शिकवणारे जे 50 लोक आहेत पुण्यामध्ये त्यांना असं सांगतो की कॉन्स्टिट्यूशन काय आहे हे जनतेपर्यंत पोचवायचं काम तुमचं आहे, काम नाही आहे, ते तुमचं कर्तव्य आहे. थँक्यू.